नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे गाव भागातील पोस्ट ऑफिसचे जुन्या कागदपत्रांचे असंख्य गठ्ठे पोस्ट ऑफिस समोरच असणाऱ्या नगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीतील हॉलमध्ये ठेवण्यात आले आहेत. हे गठ्ठे पाण्याने भिजून कागदपत्रांची दयनीय अवस्था झाल्याचं स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिलं आहे. या संदर्भात पोस्ट मास्टर वैशाली घोडेकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच 2 महिन्यांपूर्वी त्या तळेगाव दाभाडे पोस्ट ऑफिसमध्ये रुजू झाले आहेत. त्यामुळे या कागदपत्रांच्या गठ्ठ्यांविषयी त्यांना पुरेशी माहिती नाही. त्यांच्या आधीच्या पोस्ट मास्टरने हे गठ्ठे इथे ठेवले असावेत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. या गठ्ठ्यांसंदर्भात तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून नोटीस प्राप्त होताच वरिष्ठांना कळवून हे गठ्ठे इथून हलवण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. माजी नगरसेवक अरुण माने यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता 4 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी फुटलेल्या काचांमधून शिरून हे गठ्ठे पूर्णपणे भिजले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अनेक नागरिकांच्या कागदपत्रांची अशी वाताहत झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. मुख्याधिकारी गिरीश दाबकेकर यांच्या सूचनेप्रमाणे बांधकाम विभाग प्रमुख राम सरगर, मिळकत व्यवस्थापक मधुरा जोशी यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून त्या संदर्भातील अहवाल मुख्याधिकारी यांना सादर केला. यावर मुख्याधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कागदपत्रांचे गठ्ठे नगरपालिका प्रशासनाची परवानगी न घेता ठेवले गेले असल्याने आम्ही तात्काळ हे गठ्ठे काढून घ्यावेत अशा आशयाची नोटीस पोस्ट ऑफिसला पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.